जैन मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आता हे महत्त्वाचे दिवस आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हे दिवस खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला. 8 ते 10 दिवस जे काही या पेपरला राहिलेले. आता बरेच जिल्ह्याच्या लिस्ट पण लागल्या आहे. आज अमरावती जिल्ह्याची लिस्ट लागली. त्याच्यामध्ये खूप हाय कट ऑफ गेला आहे. 41 मार्कावर ओबीसी क्लोज झाली आणि एससीचे पण 59-39 मार्कावर क्लोज झालेले आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खूप छान ग्राउंड मारलेले आहे त्यांनी बिंदास होऊन नाही का आता अभ्यासाला सुरुवात करा. त्यांनी 40+ ग्राउंड आहे त्यांचं. 38च्या पुढे जे ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनी ते एकदम निवांत होऊन अभ्यासाला सुरुवात करा. काहीच इकडलं तिकडलं कट ऑफचा विचार न करता. ठीक आहे ना. तर आता जे विद्यार्थी या कट ऑफमध्ये आले नसेल त्यांनी नाराज न होता पुढच्यासाठी तयारी करा. कशाला नाराज होऊन बाकी मी सोडून देतो, असं करतो, असं काय न करता, कारण की हे अपयश येतच राहतं. आता ज्या विद्यार्थ्यांचा यामध्ये लिस्टमध्ये नंबर नाही आला असेल त्यांनी कारागृहासाठी प्रयत्न करा, SRPFसाठी प्रयत्न करा, परंतु थांबू नका जाऊ. काय होते, तुमचं जर डिस्टर्ब झालं तर तुमची ही जी काही लिंक राहते ही लिंक तुटून जाते. ठीक आहे ना. तर जास्त वेळ न घेता तुमच्या आपल्या भागाला सुरुवात करू. सरासरी या टॉपिकमधून आपण बरेचसे उदाहरण पाहिले. जेवढे पोलीस भरतीला 2024 मध्ये आले होते ते एकूण एक प्रश्न आपण घेतलेला आहे. 90 प्रश्न झाले आहे. 3 ते 4 व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला भेटून जाणार तुम्हाला. आजचं जे काही लेक्चर आहे आपलं, आजपासून आपण डिस्कशन करणार आहोत टाइम अँड स्पीडवर, टाइम अँड डिस्टन्सवर. टाइम अँड डिस्टन्सवर आधारित बरेचसे प्रश्न विचारले होते. याच्यानंतर लगेच आहे बोट अँड प्रवाह, म्हणजे नाव आणि प्रवाह याच्यावर आधारित. त्याच्यानंतर रेसमधले प्रश्न आहे. एक A-Bला 20 मीटरची सुरुवात येतो, यासारखे टाईपचे जे काही प्रश्न आहे हे टाईप वाईज आपण शिकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आजच्या भागामध्ये मी काय केलं, बेसिक प्रकार घेतला आहे. या टाइम अँड डिस्टन्समध्ये बेसिक प्रकार आहे. बेसिक म्हणजे याचं नावच बेसिक दिला. याच्यामध्ये तुम्हाला पुलाची लांबी काढा, रेल्वेची लांबी काढा, रेल्वेचा वेग काढा, रेल्वेचा अंतर काढा, असे काही जे बेसिक प्रकार येतात त्या बेसिक प्रकारावर आधारितच सर्व उदाहरण घेतले आहे. जेमतेम 60 ते 70 प्रश्न हे बेसिकच दिसले मला. खूप छोटे छोटे प्रश्न आहे. त्याच्यातले सर्वचे सर्व आज जे काही आज शक्य झाले 20 ते 30 प्रश्न जे काही शक्य झाले ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. एकदम बेसिकमध्ये, न काही वेगवेगळं काही सूत्र वापरता, प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या टाईपनं हँडल करता आपण एकच प्रकारे कसं सॉल्व्ह करायचं, एका फॉर्म्युला बेसवर आधारित आपल्याला कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की बा हा बेसिक आहे, हा काय व्हिडिओ बघू, असं काही नाही आहे. हे कोणत्याही प्रकारचं असो, आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं याच्यावर प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ न घेता आता मी लेक्चरला सुरुवात करतो. बघा, याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे. कन्सेप्ट काय सर, तर समजा जर म्हटलं मी एखाद्या व्यक्तीचा स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर्स. एखाद्या व्यक्तीचा स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर्स. 50 किलोमीटर पर आवर्स तो स्पीडने गाडी चालवतो. त्याने 10 तास प्रवास केला. किती तास? 10 तास प्रवास केला. टाइम दिलाय 10 तास प्रवास केला. तर मला जाणायचं आहे की बा त्याने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल, त्याने किती किलोमीटरचं अंतर कव्हर केलं असेल. तर तुम्ही म्हणाल सर पहा, याचं स्पीड किती आहे 50 किलोमीटर पर आवर्स, टाइम किती घेतला त्याने 10 तास. तर 50च्या स्पीडने 10 तासात त्याने किती अंतर कव्हर केलं, 500 किलोमीटर अंतर कव्हर केलं असेल. म्हणजे तो किती डिस्टन्स गेला असेल, 500 किलोमीटर डिस्टन्स गेला असेल. मग याच्यावरूनच सूत्र तयार झालं. जर डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, तर डिस्टन्स काढायचा तर टाइम गुणेला स्पीड करावं लागते. यस म्हणजे काय तर स्पीड आणि टी म्हणजे काय तर टाइम. तर डिस्टन्स काढायचं असेल सर तर स्पीड गुणेला टाइम करावं लागते. स्पीड गुणेला काय करावं लागते, टाइम. म्हणजे जर अंतर काढायचं आहे तर स्पीड गुणेला टाइम करावं लागते. हे झालं सूत्र आपलं. बस एवढंच जनरल हे सूत्र आहे. बघा, डिस्टन्स बरोबर काय असतं, स्पीड गुणेला टाइम. जर डिस्टन्स भागेला आपण स्पीड केला तर काय मिळणार आपल्याला, टाइम मिळणार. या सूत्रामध्ये बदल होते. आणि डिस्टन्स भागेला आपण टाइम केला तर काय मिळेल आपल्याला, स्पीड मिळेल. स्पीड म्हणजे त्याचा वेग किती आहे, त्याला म्हटलं ते स्पीड. हे झालं आपलं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये काय म्हटलं ना, मराठी मुलं म्हणत त्याला अंतर बरोबर वेग गुणेला वेळ. अंतर बरोबर वेग गुणेला वेळ. सेम तेच कंडिशन इथं होणार. अंतर भागेला समजा आपण वेग केला तर काय मिळणार आपल्याला, वेळ मिळेल. ठीक आहे ना. ते थोडे बेसिक लक्षात असेल असं मी मानतो. ठीक आहे ना. आणखी काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, आणखी एक महत्वाची गोष्ट कोणती, तर बघा आणखी महत्वाची एक गोष्ट आहे, किलोमीटर पर आवर्स मध्ये आपल्याला स्पीड दिला राहणार. जर किलोमीटर पर आवर्स मध्ये आपल्याला स्पीड दिलाय आणि आपल्याला काढायचा तो मीटर पर सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड मध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. समजा जर मी म्हटलं इथे एखाद्या गाडीचं स्पीड आहे 36 किलोमीटर पर आवर्स, 36 किलोमीटर पर आवर्स स्पीड आहे, त्याला मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करून दाखवा. तर याला गुणाकार करायचा 518 ने. याला कशाला गुणाकार करायचा, 518 ने. किलोमीटर पर आवर्सला मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायचं आहे तर 518 ने गुणाकार करून घ्या. तर 18 1 18, 18 2 36, 5 2 किती होणार 10. 10 मीटर पर सेकंड त्याचा स्पीड होऊन जाणार. 10 मीटर पर सेकंद त्याचा स्पीड होणार. जर किलोमीटर पर आवरचा मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायचं आहे तर कितीने गुणाकार करायला लागतं, 518. आणि समजा जर सर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे एखादा टाइम आणि आपल्याला तो स्पीड आणायचा किलोमीटर पर आवर्स मध्ये, तर आपल्याला 18/5 ने गुणाकार करावा लागते.
त्याला कशाने गुणाकार करायला लागेल, 18/5 या थोड्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायची, याची गरजही नाही आजच्या लेक्चरमध्ये, परंतु मी असं सांगून दिलं. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न बघा. एक रेल्वे म्हणते 40 किमी वेगाने प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात पार करेल. तर बघा, एक मी सूत्र सांगतो. सूत्र कसं आहे, तर सूत्र राहणार अंतर बरोबर वेग आणि गुणिला करायचा वेळ आणि गुणिला करायचा आपला 5/18. हे परमनंट सूत्र बनणार आता तुमचं या संपूर्ण बेसिक मध्ये. हे आपलं एक सूत्र झालं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18, नेहमी 5/18. आता ज्यावेळेस आपण ज्या कंडिशन मध्ये 5/18 वापरले सूत्रामध्ये, तर फक्त इथे लक्षात ठेवायचं की जो काही वेळ घ्यायचा आपल्याला तो मिनिटामध्ये नाही पाहिजे, तासामध्ये नाही पाहिजे, आपल्याला तो पाहिजे सेकंड मध्ये. जर प्रश्नामध्ये आपल्याला मिनिटामध्ये वेळ दिला असेल तरी आपण त्याचं रूपांतर कशात करायचं, सेकंड मध्ये. का, कारण की 5/18 आपण त्याला गुणाकार करत आहे. जर आपल्याला तासामध्ये जरी टाइम दिला असेल तरी आपण तिथे लिहायचं सेकंड मध्ये. आपला प्रश्न एकदम करेक्ट येणार, चुकणार नाही, काही नाही. ठीक आहे ना. बघा, आता एक रेल्वे म्हणते ताशी 40 किलोमीटर पर आवर्स वेगाने, त्याचा वेग किती दिला, 40 किलोमीटर पर आवर्स. किती तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती दिलाय, 1560 मीटर. किती वेळात पार करून जाईल, आपल्याला टाइम काढायचा आहे, टी ची किंमत काढायची आहे, गुणिला 5/18. इथे भाग जातो तर द्या, नाही जात तर राहू द्या, याला सर्वांना इकडे घेऊन या. तर भाग जातो, इथे 2 जर भाग दिला सर, 2 9 18 होतात, आणि 2 इथे भाग दिला तर काय होते, अरे इथं होतात 2 भाग दिल्यानंतर 20. हे 20 झाले 100, घेऊन या इकडे 1560. हा 9 इथे भागेला, इकडे आल्यानंतर काय होणार बेटा, गुणिला, आणि हे 100 इथे काय येणार, भागेला. बरोबर निघणार आपला टाइम. बरोबर काय निघणार आपला टाइम. आता इथे थोडं डोकं वापरून भाग तोडा. बघा, 0 ने 0 कॅन्सल झाला. आता परत 2 ने भाग देतात बरेच विद्यार्थी, जसे खाली 10 वगैरे सापडले तर आपण भाग पुढे द्यायचा नाही. बघा, आता वरचा गुणाकार करून घ्या आधी. 9 गुणिला 6 म्हटलं 9 सक 54, हात चाले 5. परत 9 5 45, 45 आणि 5 किती होते बेटा, 45 आणि 5 होते 49, 49 9 हात चाले 4. 9 1 9, 9 आणि 4 किती होते, चुकलं गिकला नाही ना गुणाकार, 9 1 9, 9 आणि 4 किती होते, 13. काही चुकलं असेल तर एकदा बघून घ्या. बघा, 9 सख किती होतात बेटा, 9 सख होते 54, 4 हातचे आले 5. 9 5 45, 45 5 किती होतं, 50, 50 0 हातचे आले 5. 9 1 9, 9 5 किती होते बेटा, 14. 1404 आला, भागीला किती आहे 10. जसे आपल्याला 1 वर 2 0, खाली जर आपल्याला 1 वर 2 0, 1 वर 3 0 असे सापडले, तिथे आपण भाग द्यायचा नाही. आता बघा, 1 वर किती 0, 1, तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर एक संख्या ठेवून द्यायची. कधी या बाजूने इकडे यायचं. बघा, कधी या बाजूने इकडे, म्हणजे उजव्या साईड पासून डाव्या साईडला यायचं. तर 1404 होते, 1 वर 1 0 आहे, तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर एक संख्या येणार, म्हणजे 140.4 सेकंद वेळ घेणार. किती वेळ घेणार, 140.4 सेकंद. आपल्या एकदम प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे ना. आता हे परमनंट आपलं एक सूत्र तयार झालं. ते सूत्र कसं आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. चलो आगे बढ़ो. 160 मीटर लांबीचा पूल, 72 किमी प्रति तास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करून जाईल. बघा, आता इथे समजावतो तुम्हाला. मानलं हे पूल आहे, हा काय बेटा पूल आहे, असं मानलं आपण पूल आहे. ट्रेन काढतो इथे, ही आहे ट्रेन. ही मानली आपण ट्रेन आहे, बरोबर. ही मानली आपण काय, ट्रेन आहे. हा पूल किती मीटरचा, 160 मीटरचा पूल आहे. आणि ही ट्रेन किती आहे, 100 मीटरची. आता ही ट्रेन 100 मीटरची ही ट्रेन आहे. 100 मीटरची ट्रेन, बघा ही 100 मीटरची आहे. 100 मीटरची ट्रेन याला पार करत आहे, बरोबर. कशाला, पुलाला पार करत आहे. या पुलाला पार करत आहेत. आता पार झाली का बेटा, नाही पार झाली. आता पार झाली का, नाही झाली. आता पार झाली का, नाही झाली. जोपर्यंत सर ही ट्रेन इथे येत नाही, बरोबर ना, इथे येत नाही, म्हणजे तोपर्यंत आपण पार झाली असं म्हणू नये. म्हणजे ट्रेनचं जे काही टोक आहे शेवटचं ते इथे भेटलं पाहिजे, तोपर्यंत आपण पार झालं असं म्हणू नये. मग ट्रेनने काय केलं सर, तर ट्रेनने सुरुवातीला 160 मीटरचं अंतर आपलं पार केलं असेल. पहिले तर ट्रेननं स्वतःचं अंतर, 100 मीटरची जी काही ट्रेन आहे ना, ते स्वतःचं अंतर पार केलं सर. नंतर सोबत काय केलं, तर या पुलाचं पण अंतर 160 मीटरचं पार केलं. म्हणजे ट्रेनने टोटल डिस्टन्स किती चालली ट्रेन, तर स्वतःचं अंतर आणि त्या सोबत त्या पुलाचं अंतर. मला इथे एवढं सांगायचं आहे, जर एखादी ट्रेन पुलाला पार करताय, एका बोगद्याला पार करताय, किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करताय, तर प्लॅटफॉर्मचं अंतर आणि सोबत त्या ट्रेनचं अंतर, या दोन्ही अंतराची करायची आपल्याला बेरीज. ठीक आहे ना. एवढंच समजावचं आहे तुम्हाला. बस समजलं असेल असं मी मानतो. आता या पुढे कन्सेप्टवर. आता आपलं सूत्र काय होतं सर, डिस्टन्स बरोबर होते स्पीड गुणिला टाइम गुणिला होते 5/18.
तर डिस्टन्स कोणता आहे? 160 मीटरचं काय आहे? पूल आहे आणि 100 मीटरची लांबीची गाडी आहे. तर या दोघांची बेरीज होणार सर. आणि त्याचा वेग दिलाय गाडीचा 72 किलोमीटर पर आवर्स. किती वेळात पार करून जाईल आपल्याला माहित नाहीये. गुणेला 518. गुन्हेला काय येईल? 518. या 160 मीटरच्या पुलाला 100 मीटरची गाडी पार करतायत. 100 मीटरची गाडी आणि पूल या दोघांची अंतराची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल. तर बघा हे किती झालं? 260 मीटर. इथे भाग जातो का? भाग जातो. बघा 18 एका 18, 18 चौक 72. ज्याला नाही येत त्याने 9 ने भाग द्या. 5 चौक किती होतात? 20. 20 गुणेला टाइम म्हणजे टी ची किंमत काढायची. बघा 20 गुणेला इकडे आल्यानंतर भागेला तर 260 भागेला करायचे 20. 0 0 कॅन्सल. तर 2 ने जर 26 ला भाग दिला तर उत्तर काय ते बेटा? 13. तर टाइम बरोबर किती येणार? 13 सेकंद म्हणायचे. 13 मिनिटं नाही, 13 सेकंद. 13 सेकंदात पार करून जाईल. 13 सेकंद. मिनिटं नाही, तास नाही, सेकंद मध्ये येणार. का? कारण की 518 ने आपण गुणाकार करत आहे ऑलरेडी. बघा 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते. तर तिचा ताशी वेग किती मीटर? किती किलोमीटर पर आवर्स आहे? तर बघा डिस्टन्स बरोबर एकच सूत्र सांगितलं तुम्हाला. डिस्टन्स बरोबर स्पीड करायचं गुणेला टाइम करायचा गुणेला करायचे 518. अरे थांब, 518. तर डिस्टन्स किती आहे? तर 90 मीटरची गाडी आहे. तिचा स्पीड काढायचा आहे आपल्याला. टाइम किती किती म्हणते? 6 सेकंदात एका खांबाला पार करते. तर 518 ने गुणाकार कर. बघा 6 1 6 37 18. इकडे घेऊन या 3 ला. 90 गुणेला येणार 3. बरोबर ना? 5 काय येणार? भागेला. आणि बरोबर काय निघेल आपल्याला? स्पीड. तर बघा 5 1 5 5 18 18 5 90 होते ना. 18 तरी किती होते? 54. 54 सेकंद 54 किलोमीटर पर आवर्स. याचा स्पीड किती येणार? 54 किलोमीटर पर आवर्स. तर 54 किलोमीटर पर आवर्स आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. बरेच विद्यार्थी म्हणणार याला मी आणखी दुसऱ्या पद्धतीने काढतो, काही कुठाने करायचे नाही, काही फालतूचे कामं करायचे नाही. हे एकदम सोपी कॅटेगरीचे प्रश्न आहे, एकदम इझिली सॉल्व्ह होते. बरोबर ना? त्याच्यामध्ये जास्त प्रयोग करून काही फायदा नाही. जर तो प्रश्न खूप लेंदी होता त्याच्यामध्ये शॉर्टकट करण्याची काही गरज आहे. तुम्ही प्रश्न बदलला, शॉर्टकट बदलला असं नाही पाहिजे. कधी शॉर्टकट कशाला म्हणते? जो ज्या पूर्ण टाईपमध्ये तो कामात पडेल, म्हणजे त्या प्रकाराच्या उदाहरणामध्ये आपल्याला कामात पडेल त्याला म्हटलं ते शॉर्टकट. बरेच विद्यार्थ्यांना वाटते की बाई मी याला आणखी बेथडने सॉल्व्ह करतो. काही फालतूचे काम करण्याची गरज नाही आहे. खरं खरं सांगत आहे, माझा जो काय अनुभव आहे, ज्याला जेवढं सुटेबल करता येते तेवढं सुटेबल करण्याचा प्रयत्न केला आणि एकदम योग्य प्रकारे केलाय. तुम्ही आणखी ह्याला 1 सेकंदामध्ये करतो, 2 सेकंदामध्ये करतो, त्या उदाहरणापुरतं कंप्लीट राहते ते. त्याच्यानंतर जर उदाहरण बदललं ना तर आपल्याला शॉर्टकट वाटकट काही कामात पडत नाही. म्हणून त्याच्यामुळे शॉर्टकट जे काही पाहिजे ना तर ते प्रत्येक प्रश्नाला आपल्याला लागू पडलं पाहिजे. ठीक आहे ना? तर त्याच्यामुळे बिंदास राहा. तुम्ही हे फॉर्म्युला वापरा. या फॉर्म्युल्यावरून तुमचे जेवढे काही बेसिक प्रश्न आहे ना, मी सर्वचे सर्व तुम्हाला या फॉर्म्युला बेसवरच आधारित सॉल्व्ह करून देतो. बघा एक रेल्वे एक सिग्नलच्या खांबाला मध्ये 90 किमी ताशी वेगाने गेल्यास 8 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी काढायची आपल्याला. फॉर्म्युला आपला तोच राहणार. डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम गुणिला 518. परमनंट आहे. किती रेल्वेची लांबी काढायची म्हणजे डिस्टन्स काढायचा आहे सर. स्पीड किती दिला आहे? 90 किलोमीटर पर आवर. एका खांबाला ओलांडून जाते. खांबाला ओलांडून जाते म्हणजे स्वतःची जी गाडीचं अंतर असेल ते त्या खांबापासून जाते 8 सेकंदामध्ये. किती सेकंदामध्ये? 8 सेकंदामध्ये. गुणेला 518. तर भाग तुम्ही 9 ने देऊ शकता किंवा 18 ने भाग दिला तरी फार चांगली गोष्ट आहे. बघा 18 1 18 आणि 18 5 किती होते? 90. 5 5 25 आणि 25 8 किती होते बेटा? 5 5 25 25 8 200. तर डिस्टन्स बरोबर किती येणार? 200 मीटर. 200 किलोमीटर नका म्हणू, 200 मीटर म्हणा. तर 200 मीटरची गाडी असणार. 200 मीटरची गाडी नाही तर किलोमीटर लावून देईल. तर अशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेच्या खांबाला 18 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी सांगायची आहे. तर फॉर्म्युला ते एकच आहे आपला. ठीक आहे. तर डिस्टन्स काढायचं आपल्याला, गाडीचं अंतर काढायचं. तर 54 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. 18 सेकंदात पार करते. 518 ने गुणाकार करा. 18 ने 18 कॅन्सल. 54 गुणेला 5. 5 चौक 20 0 आजच्या 2 5 5 25 आणि 2 70. 270 मीटरची गाडी राहणार. तर गाडी किती मीटरची आहे बेटा? 270 मीटरची. जालना पोलीस भरती 2024 लागोपाठ आलेले प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये जेवढं बोलायचं आहे मी तेवढं बोललो. खरंच बेसिक प्रश्न आहे. 180 मीटर लांबीची एक रेल्वे 144 मीटर तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका खांबाला किती वेळात ओलांडून जाईल? बघा डिस्टन्स किती झालं? डिस्टन्स सर झाला 180 मीटरचा. ट्रेनचा स्पीड किती दिला? 144 किलोमीटर पर आवर. किती टाइम मध्ये घेणार ते एका पोलला पार करण्यासाठी, एका खांबाला पार करताना किती टाइम घेणार आपल्याला माहित नाहीये. गुणेला करून घ्यायचा 518 सूत्रानुसार. तर बघा आता 9 ने भाग देऊ शकता तुम्ही किंवा 18चा पाडाला फार चांगली गोष्ट नाही तर 9 ने भाग द्या. 9 ने भाग दिला तर सर किती होता? 9 2 18. आणि इथे जर 9 ने भाग दिला 9 1 9 खाली राहतात 5 9 सखत 54. 16 पंचे किती होते? 80. 80 येणार या बाजूनं म्हणजे 80 येणार या बाजूने. 180 इथे राहणार. बघा हे 16 पंचे 80 होतात. 80 येणार भागेला सर.
बरोबर निघून जाणार आपल्याला टाइम. तर 0 ने 0 कॅन्सल, 2 ने भाग दिला बेचोक, आणि 2 ने भाग दिला तर किती येते इथं बेचोक येतं ना, 2 9 18, 9 भागीला 4, 9 भागीला 4, 4 ने जर याला भाग द्यायचा प्रयत्न केला 4 दोन्ही 8 होतात. काही चुकलं गिकलं नाही ना, 2 9 18, अरे यार बेटा सॉरी 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 सॉरी, इथे भाग जातो बघा, बे एक बे, सॉरी काय भाग द्यायचं मीच विसरून गेलो, बे एक बे, बे 8 16, 8 पंच किती होतात 40 होतात, ते 180 भागेला किती येणार 40, बरोबर काय निघणार आपल्याला टाइम. 0 ने 0 कॅन्सल झाला, 2 ने भाग दिला सर, बे दोन्ही 4, बे 9 8, 9/2 म्हणजे किती होते 4.5, 9 भागेला 2 म्हणजे किती येणार 4.5, 4.5 सेकंद, 4.5 सेकंद, 4.5 सेकंद मध्ये पार करून जाणार. किती टाइम घेणार 4.5 सेकंद. इथे चुकी झाली होती माझ्याकडून. चला करा बरं ट्राय, याला काढण्याचा प्रयत्न करा. शोधा किती येते उत्तर द्या. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 15 सेकंदामध्ये ओलांडते, तर ट्रेनची लांबी सांगायची आहे. तर डिस्टन्स बरोबर बेटा काय असते, स्पीड गुणिला टाइम गुणिला 518. ट्रेनची लांबी शोधायची म्हणजे डिस्टन्सची किंमत काढायची आहे. स्पीड किती दिलाय 108, टाइम किती घेते म्हणते 15 सेकंद, आणि गुणिला 518. भाग जाते, तुम्ही फक्त देणारा पाहिजे, भाग देणारा विद्यार्थी पाहिजे, भाग जाते. 9 न भाग दिला 9 दोन्ही 18, 9 ने वरती भाग दिला 9 1 9, 9 दोन्ही 18, परत बे एक बे, बे सखा 12, 5 सख 30, 30 गुणिला किती राहिले 15, आणि 15 तरी किती होते 45, म्हणजे 450 मीटरची गाडी राहणार. तर डिस्टन्स किती राहणार 450 मीटर. 450 मीटरची गाडी आहे. लातूर जिल्हा पोलीस भरती 2024. चलो आगे नेक्स्ट. एक व्यक्ती 62.4 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवितो, तर 10 मिनिटात किती मीटर अंतर पार करेल म्हणते. तर तेच काम राहणार आपलं, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम गुणिला 518. तर डिस्टन्स काढायचा आहे, तर 62.4 गुणिला टाइम किती घेते सर 10 मिनिटं घेते. आता लक्षात ठेवायचं 10 मिनिट आहे. तर 1 मिनिट म्हणजे बाबू 1 मिनिट म्हणजे होते 60 सेकंद. मी सांगितलं होतं जर आपल्याला टाइम जो काही या मिनिटामध्ये दिला, सेकंद मध्ये दिला, म्हणजे मिनिटामध्ये जर दिला असेल किंवा तासामध्ये दिला असेल, त्याचं रूपांतर कसं करायचं सेकंड मध्ये, का आपण 518 ने गुणाकार करत आहे म्हणून. तर लक्षात ठेवायचं 1 मिनिट म्हणजे किती होते 60 सेकंद. इथं किती मिनिटं बेटा 10 मिनिटं. तर 10 मिनिटं म्हणजे किती सेकंद होणार 10 गुणिला 60 करावं लागेल. ठीक आहे ना. तर 10 गुणिला 60 करून टाका सर, गुणाकारी नका करू, राहू द्या तसं. 10 गुणिला 60 म्हणा किंवा 60 गुणिला 10 म्हणा, आणि गुणिला सूत्रानुसार 518. बस आता हा भाग द्या. मग इथे पॉईंट नंतर एक संख्या 1 0 वाढवून टाकतो मी इथं. आता थोडा भाग, इथे पॉईंट नंतर 1 नंबर होता, इथे 1 0 वाढवून टाकला, पॉईंट कॅन्सल झाला. बघा हा 0 ने 0 कॅन्सल झाला सर. तर बघा 6 10 60, 6 3 किती होते 18, परत 3 न भाग द्या, 3 1 3, 3 2 6, 0 3 8 24. आता किती शिल्लक राहिले सर, इथं राहिलं 108 गुणिला 10 गुणिला 5, 208 सॉरी 208 गुणिला 10 आणि गुणिला किती आहे 5. तर आधी या दोघांचा गुणाकार करून घ्या. 8 पंचे किती होतात 40, 0 आजच्या आले 4, 5 0 0 4 जशाच तसे, आणि 5 दोन्ही किती होते 10, आणि 10 जर गुणाकार केला तर 1 0 लागणार इथं. म्हणजे किती मीटरचं डिस्टन्स कव्हर करणार 10,400 मीटरचं डिस्टन्स कव्हर करणार. 10,400 मीटरचं डिस्टन्स कव्हर करेल. किती अंतर कव्हर करेल 10,400 मीटर. याने जर म्हटलं असतं किलोमीटर सांगा, याला 1000 ने भाग देऊन द्यायला असतं. 10.400 मीटर म्हणजे 10.400 किलोमीटर झालं असतं. चला 180 मीटर लांबीची एक आगगाडी तिच्याच मार्गावरील एक सिग्नल 18 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीचा वेग किलोमीटर पर आवर्स मध्ये किती. किमी मध्ये विचारलं, किलोमीटर पर आवर्स मध्ये किती. बघा 180 मीटरची गाडी आहे, तिच्याच मार्गातील एक सिग्नलला 18 सेकंदात पार करते. 18 सेकंदामध्ये पार करते, तर आपल्याला स्पीड माहित नाही आहे. गुणिला 518, 18 ने 18 कॅन्सल झालं, 5 इथे गुणिला इकडे नंतर भागीला, 180 भागीला करा 5, बरोबर निघणार आपला स्पीड किती आहे गाडीचा. 5 1 5, 5 3 15, 5 6 30, 36 किलोमीटर पर आवर्स त्या गाडीचा स्पीड असेल. 36 किलोमीटर पर आवर्स. चलो आगे नेक्स्ट. एक धावपटू 200 मीटरचे अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्याचा वेग किती. तर 200 मीटरचा डिस्टन्स आहे बेटा, 24 सेकंदामध्ये पार करताय, तर त्याचा स्पीड काढायचा आपल्याला, वेग काढायचा ना, स्पीड काढायचा 518 ने गुणाकार करा. बघा 3 ने जर भाग दिला 3 8 24, 3 6 18,
परत 2ने भाग दिला तर इथे येणार 3, परत 2ने भाग दिल्यानंतर इथे येणार 4, 3 इथे भागीला इकडे आल्यानंतर गुणेला 200 गुणेला 3, मग हे 5 चौक किती होतात 20, 20 येणार सर या बाजूनं भागेला. तुम्ही इथे जरी भाग दिला असता तरी चाललं असतं बरं, परंतु मी तुम्हाला बेसिक सर्वांना समजलं पाहिजे या दृष्टीनं भाग तोडत आहे. मी इथे जरी भाग तोडला असता ना 20 न 20 कॅन्सल तर खूप छान काम झालं असतं. तर गाडीचा स्पीड किती निघणार बाबू 30 मीटर पर सेकंद, 30 किलोमीटर पर आवर्स, 30 किलोमीटर पर आवर्स, 30 किलोमीटर पर आवर्स त्या गाडीचा स्पीड निघणार. चला 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वे गाडीची लांबी सांगा किती. तर हे तुम्ही आता बेसिक आहे, हे तुम्ही आता होमवर्क मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, हे तुम्हाला काय होमवर्क आहे उद्या. चला आगे हे मी सांगून देतो. एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते, 42 किलोमीटरचं अंतर जाते म्हणते एका तासात, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाणार. तर एका तासामध्ये 42, आता इथे सूत्र वगैरे काही वापरण्याची गरज नाही, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बघा. 42 किलोमीटर जाते म्हणते एका तासात, एका तासामध्ये मिनिटं किती असते बेटा 60 मिनिटं, 60 मिनिटामध्ये ती जाते 42 किलोमीटर. एका तासामध्ये 42 जाते ना, म्हणजे 60 मिनिटामध्ये 42 जाते. आपल्याला विचारत आहे 20 मिनिटामध्ये सांगा किती जाणार, तर 20 मिनिटामध्ये किती जाणार, 20 मिनिटामध्ये ती किती जाणार. तर इथे समजू शकतं तुम्हाला याची हे 3 पट झाली, तर 14ची 3 पट का होते 42 होते, तिथे 14 असायला पाहिजे होते सर. तर बरेच विद्यार्थ्याला नाही आलं तर काही नाही करायचं, आता काय करा तिरकस गुणाकार करा, 20 ने 42 ला गुणाकार करा, 42 गुणेला 20 आणि भागेला करून घ्या 60. बघा 20 एक 20, 20 त्रिक 60 आणि 3 न जर भाग दिला तर 42 किलो म्हणजे 14 किलोमीटर, 14 किलोमीटरचं अंतर कव्हर. किती अंतर कव्हर करणार 14 किलोमीटर. बघा समजलं असेल. एका तासामध्ये 42 जाते तर 20 मिनिटांमध्ये किती, क्रॉस गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटते 14 किलोमीटर. 14 किलोमीटरचं अंतर पार करणार 20 मिनिटांमध्ये. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. आता एकाच प्रश्नामध्ये त्याने काय केलं, 2 प्रश्न दिले, म्हणजे सुरुवातीचा आणि नंतर तर नंतरचं वाक्य बघा. सुरुवातीला तर नाही का पहिले इथपर्यंत प्रश्न वाचून घ्या, तर नंतरचं वाक्य नंतर पाहू आपण. तर बघा 54 किलोमीटर पर आवर्स प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते. तर सुरुवातीला ते गाडीची स्पीड किती आहे ते माहित नाही आपल्याला, तर सुरुवातीला गाडीचा स्पीड आपल्याला गाडीचं अंतर काढायचं, सॉरी स्पीड दिलेलं आहे आपल्याला, गाडीचे अंतर, गाडी किती मीटरची आहे तर 54 किलोमीटर पर आवर्स त्याचा स्पीड आहे. तर डिस्टन्स बरोबर काय असते, स्पीड गुणेला टाइम गुणेला 518. तर स्पीड दिलाय 54 किलोमीटर पर आवर्स, एका उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीला 12 सेकंदात पार करून जाते, तर 518 ने गुणाकार कर. 18 एक 18 आणि 18 त्रिक होते 54. तर गाडी किती मीटरची आहे तर 5 त्रिक 15 आणि 15 गुणेला 12 म्हटलं तर 180 मीटरची गाडी आहे. हे तर निघालं गाडीचं अंतर. आता नंतरचं वाक्य वाचा. 12 सेकंदात ओलांडते ना, तर 270 मीटर लांबीच्या एका पुलाला ओलांडायला तिला किती वेळ लागेल. आता 270 मीटर लांबीचा पूल, मी सांगितलं होतं एका पुलाला पार करते, प्लॅटफॉर्मला पार करते किंवा एका बोगद्याला पार करते, तर गाडी स्वतःचं अंतर प्लस त्या पुलाचं अंतर किंवा त्या बोगद्याचं अंतर किंवा त्या प्लॅटफॉर्मचं अंतर या दोघांची काय होते बेरीज होते, लक्षात ठेवलं. आता आपल्याला 270 मीटर लांबीचा पूल पार करायचा आहे. तर गाडी किती मीटरची आहे बेटा, गाडी आहे 180 मीटरची, 270 मीटर लांबीचा पूल आहे, स्पीड किती दिला आहे 54. बघा स्पीड दिलाय 54. किती वेळ घेणार या पुलाला पार करायला, गुणेला 518, गुणेला काय येणार 518. करा सॉल्व. मग 18 एक 18 आणि 18 त्रिक किती होते बेटा 54. तर या दोघांची जर बेरीज केली 27 म्हणजे 270 आणि 18, बघा 0 8 आणि 7 15 5 450 मीटरचा, बरोबर इथे किती राहिलं 5 त्रिक 15 गुणिले येणार टाइम. तर टी ची किंमत काढायची म्हणजे टाइम काढायचा आहे. बघा 15 एक 15 आणि 15 त्रिक किती होते 45, म्हणजे 30 सेकंद घेणार. किती सेकंद घेणार बेटा 30 सेकंद. 30 सेकंदात त्या 270 मीटर लांबीच्या पुलाला पार करून. एकाच प्रश्नामध्ये त्याने 2 प्रश्न दिले होते. सुरुवातीला आपल्याला गाडीची लांबी काढायची होती, नंतर ती गाडी पुलाला पार करत आहे, तर पुलाचं अंतर आणि त्या गाडीचं अंतर टोटल पार होण्यासाठी किती वेळ लागेल, 30 सेकंद वेळ लागणार. चला आगे. ताशी 72 किलोमीटर पर आवर्स वेगाने जाणारी आगगाडी एका सेकंदात किती मीटर अंतर जाणार. बघा 72 किलोमीटर पर आवर्स त्याचा स्पीड दिलाय, 1 सेकंदामध्ये गुणेला 518. तर डिस्टन्स काढायचा आहे बाबू. बघा 18 एक 18, 18 चौक किती होते 72, 5 चौक किती होते 20, 20 मीटरचं डिस्टन्स कव्हर करणार, 20 मीटरचं अंतर कव्हर करणार आहे. 20 मीटर. पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2 हुबेहूब जे काही पोलीस भरतीला आले होते, छोटे मोठे जे काही प्रश्न होते, एकूण एक प्रश्न सोडलाय, असं एकही प्रश्न सोडला नाहीये.
किंवा तो घेतला नाही आहे. सोपी असो कठीण असो सर्वच्या सर्व प्रश्नाचा इथं सराव होणार. तुम्हाला येत असेल तर फास्ट म्हणजे 2:8च्या स्पीडनं पाहायला तुम्ही चालते तरी फास्टमध्ये तुम्हाला हे सर्व तुमच्या नजरेखालून जाऊ द्या प्रश्न. चलो आगे. तर अशी 96 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी एक रेल्वे एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी शोधायची आपल्याला किती येणार. तर डिस्टन्स बरोबर काय ते स्पीड गुणेला टाइम आणि गुणेला राहते सर 518. गाडीची लांबी शोधायची आहे. 96 किलोमीटर पर आवर त्याचा स्पीड दिलाय. 18 सेकंदामध्ये पार करून जाते गुणेला 518. डिस्टन्स काढू शकतो आपण बघा. 5 × 30 या दोघांचा गुणाकार. 5 × 30 हाचे आले 3, 9 × 5 = 45 आणि 3 किती ते 48. किती मीटरची गाडी असणार. 480 मीटरची गाडी राहणार. 480 मीटर लांबीची गाडी राहणार. खूप बेसिक आहे प्रश्न. एक व्यक्ती सायकलने 150 मीटरचं अंतर 225 सेकंदामध्ये कापतो. त्याचा वेग प्रति किलोमीटर पर आवर्स मध्ये किती असेल. बघा डिस्टन्स काय झालं. 150 मीटरचं अंतर 25 सेकंदामध्ये पार करते. आपल्याला स्पीड शोधायची आहे. किती येणार गुणेला 518. गुणेला काय येणार 518. चलो आगे. भाग जातो का. भाग तर जाणे नाहीये कुठेच. सरळ सरळ घेऊन ये इकडे. 150 हा भागेला इकडे आल्यानंतर गुणेला आणि त्याच्यानंतर हे 25 गुणेला 5 या बाजूने येणार भागेला. बरोबर काय निघेल आपला स्पीड निघणार. बघा 25 × 25 25 सक 150 होतात. ठीक आहे ना. 25 सक 150. ठीक का नाही. अरे 0 कशाला लावला. 25 × 25 25 सक 150. आता सर आता तर भाग जाणे नाही आहे. आता भाग जाणे नाही तर सरळ सरळ तुम्ही वरचा गुणाकार करा आणि भागेला 5 ठेवा. सांगतो आता उपाय काय. तर बघा 8 सकम किती होते 48. 8 हातचे आले 4. 6 × 6 6 × 4 किती होते 10. म्हणजे 108 आले वरती आणि भागी आहे खाली आहे 5. आता थोडं डोकं वापरा. काय सर आता काय करायचं. तर या 5ला कशाने गुणाकार केला तर 10 होऊ शकते 100 होऊ शकते. असं होऊ शकते का. होऊ शकते सर. तर जर आपण 5ला जर 2 ने गुणाकार केला तर खाली 10 होऊ शकते. खाली 10 झाले. वर 10 करण्यासाठी कितीने गुणाकार केला 2 ने. तर वरती पण 2 ने गुणाकार करून घ्या. खाली 2 ने गुणाकार केला तर वरती 2 ने गुणाकार करा. खाली 2 ने गुणाकार झाला तर होते 10 आणि इथे जर 2 ने गुणाकार झाला 2 8 16 6 हातचा 1 2 1 0 0 आणि 1 जशाच तसा. परत 2 1 2 वरता आले सर 216. खाली किती आहे 10. 1 वर 1 0 आहे तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर 1 नंबर द्यायचा आहे. म्हणजे याचं फायनल उत्तर किती येणार बेटा. फायनल उत्तर येणार 21.6. 21.6 किलोमीटर पर आवर त्या गाडीचा स्पीड राहणार. 21.6 किलोमीटर पर आवर त्या गाडीचं स्पीड राहणार. तसे समजून झालं की ते पॉईंट मध्ये उत्तर जाणार होतं. पॉईंट मध्ये एकच ऑप्शन दिलं होतं आपल्याला ऑप्शन नंबर 2. तसे तुक्का मारला असता तरी चालत परंतु तुक्का उक्का नका मारू. इझिली प्रश्न निघून जाते. ताशी 80 किमी वेगाने धावणारी 260 मीटर लांबीची आगगाडी एका बोगद्याला 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी शोधायची आपल्याला किती. म्हणजे त्या बोगदा किती मीटरचा आहे. तर बघा ते सूत्र तर ते डिस्टन्स बरोबर स्पीड गुणेला टाइम गुणेला 518. तर डिस्टन्स सुरुवातीला गाडीचं अंतर किती आहे 260 मीटर. बोगद्याला पार करताय तर सर बोगद्याचं अंतर पण होणार. बोगद्याचं अंतर गाडीचं अंतर हे पार होत आहे. तर बोगद्याचं अंतर आपल्याला माहित नाही तर मी मानलं B मीटरचा बोगदा आहे. 80 किलोमीटर पर आवर त्याचा स्पीड दिला आहे. टाइम किती आहे तर 45 सेकंदामध्ये पार करून जाते गुणेला 518 करा. बस सॉल्व करा. आता भाग द्या. आता काय तर भाग देऊन द्या. 9 ने जर भाग दिला 9 5 45 होता 9 2 18 होता. 2 1 2 आणि 2 4 किती होतात 8 40. मग इथं आलं 260 मीटर प्लस बोगदा बरोबर या सर्वांचा गुणाकार करा. 5 5 25 25 चौक किती होतात 100 आणि हा 1 0 म्हणजे 1000 झाले. 260 त्या बाजूने जाणार तर मायनस मध्ये होणार. 1000 मधून 260 मायनस करून टाका. तर 1000 मधून 260 मायनस झाले तर किती राहते बेटा 740 मीटर. म्हणजे जो काही बोगदा आहे बोगदा किती मीटरचा आहे 740 मीटरचा बोगदा राहणार. बघा 1000 मधून 260 मायनस झाले तर 740 मीटरचा बोगदा राहणार. एक रेल्वे ताशी 45 किमी वेगाने पडते. 130 मीटर लांबी ची ती रेल्वे गाडी 30 सेकंदामध्ये एका पुलाला पार करते तर पुलाची लांबी शोधायची आहे. तर आता हे तुम्हाला आहे होमवर्क. याचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं. हे तुम्हाला काय तर होमवर्क आहे. सेम प्रश्न आहे आताच झालाय. बघा जर ताशी 48 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची आगगाडी एक पुलाला 40 सेकंद पुलाची लांबी शोधायची. हे तुम्हाला येऊन जाईल. आता येईल ना येऊन जाणार आहे. चलो आगे. याचं पण कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं आहे. बोगद्याची लांबी शोधायची आहे याचं पण तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं. 3 प्रश्नाचे उत्तर सांगायचे कमेंट बॉक्स मध्ये. इथे पण बोगद्याची लांबी काढायची हे पण काढू शकता. बघा तुम्ही हे पण शोधू शकता उत्तर किती आहे. 45 किमी वेगाने धावणारे 600 मीटर लांबीच्या आगगाडीला एका खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. तर हे बरं मी हे सांगून देतो. बघा सोपीच आहे तसं. बघा डिस्टन्स किती आहे 600 मीटरचा डिस्टन्स आहे.
45 किलोमीटर पर आवर स्पीड दिलाय, टाइम माहित नाही आहे, गुन्हेला करायला लागेल 518. टाइम काढा तर ना किती वेळात पार करेल बघा. 9 ने भाग दिला, 9 5 45, 9 2 18. घेऊन इकडे भाग वगैरे जात नाही, तर आता 600 गुन्हेला येणार सर 2 का, कारण की भागेला इकडे आल्यानंतर गुन्हेला, 5 5 किती झाले 25. 25 येणार इथं भागेला, टाइम निघेल बघा. 25 1 25, 25 2 50, खाली राहणार 10, नंतर 100 बनल, ते 25 चौक 100, 24 2 किती ते 48. 48 सेकंद मध्ये पार करून जाणार. किती सेकंद मध्ये? 48 सेकंद. पुणे SRPF 2024 चा हा प्रश्न आहे. चलो आगे नेक्स्ट. हे पण तुम्ही होमवर्क काढायचं आहे. आगगाडीची लांबी शोधायची, शोधू शकता तुम्ही. हे मी सांगून देतो. मुंबईहून एक विमान म्हणते 670 किमी वेगाने 4 तासात दिल्लीला पोहोचले, तर मुंबई ते दिल्ली अंतर किती आहे? एकदम बेसिक प्रश्न आहे. 670 किलोमीटर पर आवर त्या विमानाचा स्पीड दिलेला आहे. म्हणजे या गोष्टीचा अर्थ काय होते? 670 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासात ते विमान 670 किलोमीटर जाते आणि 4 तासात दिल्लीला पोहोचले म्हणते. आता एका तासात 670 जाते, तर 4 तासात किती भेटा? 4 न गुणाकार करून घ्या, तर मुंबई ते दिल्ली अंतर भेटून जाणार आपल्याला. तर बघा 0 7 4 गुणेला 7 म्हटलं 7 चोक 28, 8 8 आले 2, 8 आले 2, 6 चोक बरोबर ना, 7 चोक किती होतं 28, 8 8 आले 2, 6 चोक 24, 24 आणि 2 किती होते 26, म्हणजे 2680 किलोमीटरचं अंतर असेल मुंबई ते दिल्ली. मुंबई ते दिल्ली. चलो आगे. आता हे तर तुम्हाला येऊन जाते 72 किलोमीटर पर आवर बघा. 20 मीटर एक आगगाडी 20 एका सेकंदात 20 मीटर जाते. 20 मीटर जाते एका सेकंदात. 700 किलोमीटर पर आवर मध्ये स्पीड सांगा म्हणते. गुन्ह्याला 518 घेऊन या इकडे. हे 20 गुन्ह्याला 18 आणि भागेला किती येणार 5. 5 1 5, 5 चोक 20, 18 चोक किती ते 72 किलोमीटर पर आवर त्याचा स्पीड आहे. चलो आगे. ठीक आहे मित्रांनो, हे जेवढे प्रश्न होते आज 25 ते 27 28 प्रश्न पाहिले आपण. याच्यामधले जे काही बेसिक प्रकारचे होते. आता इथून जे काही पुढे भाग आहे तो पण एखादं बेसिक उदाहरण होऊन जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये पण चांगल्या व्हेरायटीचे जे काही बेसिक प्रश्न आहेत ते घेणार. त्याच्यानंतर एक प्रकार सुरू होणार, त्या टाईपमध्ये एक प्रकाराच्या उदाहरणाला आपण हॅम्बर करायला सुरुवात करू. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.